करू कशी करू असं माझ्या मनामध्ये माझ्या मनात एक कारण दिसलं असं की या सगळ्या घडामोडीमध्ये मी सुरुवातीपासूनचा साक्षीदार आणि प्रत्येक घडामोडीमध्ये सुनील मुनगंटीवार आणि मी तुमचे सगळे चाराला समग्र शिक्षा असं म्हणून होतं सर्व शिक्षा अभियान तेव्हा मोर्चे काढायचे तेही मंत्री नव्हते मी आमदार झालो आणि तरी आम्ही दोघं म्हणायचं की हे सगळ्यांनी घेऊन करू मी आमदार झालो माझी आमदारकी संपली कारण शिक्षक मतदारसंघाची आमदारकी ही 16 वर्षी पोळी असते तर आमदारकी असते वेगळं असतं पण माझ्या सतत गेलं पण ह्या मंडळींच्या हातून 50% काम झालं असं हे सगळं झालेलं नाही मी या सगळ्याचा साक्षीदार अशा अर्थानं समग्र शिक्षा अभियान असो तर सर्व शिक्षा अभियान असतं हे कशासाठी निर्माण झालं शिक्षणासाठी निर्माण झालं का असं माझं ठाम उत्तर आहे नाही शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कंत्राटी लोकांना घुसवायचं आणि कंत्राटी पद्धती कायम करायची एक षडयंत्र लपलेलं होतं त्या षडयंत्राचा भाग या सर्व शिक्षा अभियानात जेव्हा केव्हा हे आणलं तेव्हा म्हणजे मला आठवतंय मी शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटला 81 साली निवडून आलो आणि 84 साली ठरवून राज्यातल्या देशातल्या युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या माध्यमातून प्रौढ शिक्षण हे विद्यापीठाकडे दिलं गेलं आणि तेव्हा